गालिब. नाही, हे नाही जमणार मला. गमतीची गोष्ट तुम्हाला अशी सांगतो, हे नाटक मी आहे ना जवळजवळ 8 ते 10 वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक आहे. विराजसला आणि गौतमीला म्हटलं की हे तुमच्या नशिबात होतं हे नाटक. शी हॅज बीन पुशिंग मी की तू परत थिएटरकडे गेलं पाहिजेस, हे सगळं ठीक आहे, हे सगळं करतोयस तू. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.com वर. आपण आलेलो आहोत गालिब नाटकाच्या सेटवर. आय होप मी प्रोनाऊन्सिएशन बरोबर केलेलं आहे, मला सर राईट करतीलच. आपल्यासोबत आहेत चिन्मय मांडलेकर सर. फायनली सर, प्रोनाऊन्सिएशन आधी तुम्ही सांगा बोलून. गालिब. गालिब. नाही, हे नाही जमणार मला. इंटरव्ह्यूमध्ये मला खूप प्रॅक्टिस करावी लागेल. गौतमी ताईंना बघितलंय मी रीलमध्ये खूप प्रॅक्टिस करताना. सर, कसं वाटतंय माहेरी परत येऊन? मला खरंच असं विचारायला वाटतं आणि खरंच आम्हाला अभिमान वाटतो की तुम्ही मराठी सिनेमे, हिंदी सिनेमे, शिवरायांच्या भूमिका, अतिरेक्याची भूमिका, त्यानंतर वेब सिरीज आत्ताच कालापानी मी बघून आली आहे ताजी. खूप अभिमान वाटतो. पण आता हे माहेर आहे, बरोबर? कसं वाटतंय? काय भावना आहे? खरं तर मी लांब फारसा नव्हतो गेलो, कारण 2021 सालापर्यंत मी रंगभूमीवर कार्यरत होतोच. मी वाडा चिरेबंदीचे प्रयोग करत होतो, कारण रिप्लेसमेंट म्हणून प्रसाद ओक यांची. पण नाटक मी आत्ता जवळजवळ 4 वर्षांनी डिरेक्ट करतोय, कारण 2019मध्ये मी कापूस कोंड्याची गोष्ट हे माझं शेवटचं बालनाट्य डिरेक्ट केलं होतं. त्या एका वर्षात मी इनफॅक्ट 2 नाटकं केली होती, एक व्हॅक्युम क्लीनर आणि कापूस कोंड्याची गोष्ट. पण त्याच्यानंतर कोविड आला, मग ह्या सगळ्या वेबसिरीज आणि ह्या सगळ्याचं शूटिंग आलं, त्याच्यामुळे थोडंसं रंगभूमीपासून किंचित लांब गेलो होतो. पण हे ओव्हरड्यू होतं आणि आता ते त्याचे सगळ्यात मोठे आभार मला 2 माणसांचे मानायचे. एक तर दिलीप जाधव, जे आमचे गॉडफादर आहेत असं मी म्हणेन आता, कारण हे नाटक त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी ते मला त्या दिवशी लिटरली की तू आता नाही केलंस तर मी दुसरं कोणाला तरी देऊन टाकेन तुझंच नाटक, अशी धमकी दिली. आणि दुसरी माझी पत्नी नेहा, कारण शी हॅज बीन पुशिंग मी की तू परत थिएटरकडे गेलं पाहिजेस, हे सगळं ठीक आहे, हे सगळं करतोयस तू, पण तुला परत थिएटरकडे जायला हवं. मग तिने मनावर घेऊन आता ती निर्माती पण झाली या नाटकाची की तू कर. सो मग आता बॅक टू थिएटर, बॅक टू गालिब. खूप छान आहे, किती छान आहे. नेहा मॅमचं तुम्हाला खूप सपोर्ट आहे दिसतं, आम्ही सोशल मीडियावरही बघत असतो. खूप चांगलं आहे जे काय आहे ते. आता मला गालिब नाटकाबद्दल थोडंसं सांगा, एक साधारण एक आम्हाला कल्पना द्या, नक्की काय प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे? बऱ्याच लोकांना नावावरून असं वाटतं की हे मिर्झा गालिबबद्दलचं, म्हणजे ही बायोग्राफी आहे का, मिर्झा गालिबबद्दल नाटक आहे का, तर तसं नाही आहे. ह्या नाटकात गालिब हे एक मेटाफर आहे, म्हणजे ही एक उपमा आहे. नाटक हे आजच्या काळातलं आहे, 2023मध्ये घडतं, हे 2024मध्ये घडू शकतं, 25मध्येही घडू शकतं. गमतीची गोष्ट तुम्हाला अशी सांगतो, हे नाटक मी आहे ना जवळजवळ 8 ते 10 वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक आहे. माझी फ्रेंड श्रेया बुगडे, तिने मला एक कल्पना सांगितली होती, ती एक गोष्ट जी तिने कुठेतरी वाचली होती, ऐकली होती, आणि त्या डिस्कशननंतर मी हे नाटक लिहिलं होतं. आणि तेव्हापासून समहाव योग नाही आला ते नाटक होण्याचा. आणि मी त्या दिवशीच मी विराजसला आणि गौतमीला म्हटलं की हे तुमच्या नशिबात होतं हे नाटक. त्याच्यामुळे आत्ता ते करण्याचा योग आला. बेसिकली हा एक, आपण त्याला म्हणू फॅमिली ड्रामा आहे, कारण ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. ह्यातलं प्रमुख पात्र जे आहे इरा मानव किर्लोस्कर ही मुलगी आहे, जी गौतमी जे पात्र करते. तिचे वडील मानव किर्लोस्कर हे खूप मोठे साहित्यिक आहेत, ज्यांना जाऊन 1 महिना झाला, तर ते गेलेत 1 महिन्यापूर्वी. आणि त्याच्यानंतर शी इज ट्राईंग टू डील विथ द लॉस ऑफ हर फादर. आणि त्यात तिला असं कळतं की आपले वडील जे होते, त्यांचा एक सगळ्यात ॲम्बिशियस प्रोजेक्ट हा होता की त्यांना गालिबवर कादंबरी लिहायची होती. आणि जगाला हे माहिती होतं की ते लिहिणार आहेत, पण ते गेले. आणि त्याच्या आधी त्यांची मानसिक अवस्था काही बरी नव्हती, त्यामुळे लोकांना असं वाटतं त्यांनी काही कधी ते लिहिलं नाही. आणि अचानक एक कादंबरी सापडते जी गालिबवर आहे. आता ती नेमकी कोणी लिहिली आहे, ती खरंच मानव किर्लोस्करांनी लिहिली आहे का आणखीन कोणी लिहिली आहे, हा प्रश्न आहे त्यातला. सो तो त्यातला संघर्ष आहे. आणि विराजसचं कॅरेक्टर आहे, अंगद नावाचं कॅरेक्टर आहे त्याचं, जो मानव किर्लोस्करांचा स्टुडंट होता आणि आता तो खूप मोठा लेखक झालेला आहे. आणि अश्विनीचं जे कॅरेक्टर आहे ती रेवा, जी मानव किर्लोस्करांची मोठी मुलगी आहे, जी खूप प्रॅक्टिकल आहे, जी मुंबईत राहते, एका ॲड एजन्सीत काम करते. सो त्या कुटुंबाची ही गोष्ट आहे सगळ्या. इंटरेस्टिंग आहे, वेगळंच आहे खूप. कारण नावावरून असं वाटलेलं की काहीतरी असं ऐतिहासिक वगैरे असं बघायला मिळेल, अनारकली वगैरे लुकमध्ये, पण हे खूप वेगळंच आहे, छान आहे, हटके, आजच्या काळातलं आहे. आणि स्टारकास्ट, मला तेच विचारायचं की गौतमी आणि विराजस का, म्हणजे हे कसं सुचलं? मी अगदी खरं सांगू, मी गौतमीला बघतोय, तिची जी पहिली सिरियल होती ती मी लिहिली होती, सारे तुझ्याचसाठी.
त्यामुळे मला गौतमी ठाऊक आहे, मृण्मयी मैत्रीण आहे माझी. मैत्रिणीची बहीण म्हणून गौतमीला ओळखत होतो, मग ॲक्टर म्हणून तिला ओळखू लागलो. सेम थिंग हॅपन्ड विथ विराजस आणि मी. आता आम्ही सुभेदारमध्ये एकत्र काम केलं आणि ह्या दोघांना मी सेपरेटली ओळखत होतो. हे दोघं पेअर म्हणून खूप फेमस आहेत बाहेर, ह्याची मला तितकी कल्पना नव्हती, व्हेरी ऑनेस्टली. मी दोघांचंही कास्टिंग केलं, कारण विराजसला विचारलं तू करशील का, तो हो म्हणाला, गौतमी हो म्हणाली. मग मी ह्यांना कास्ट केलं. मला माझा मित्र सुनील भोसले, जो निर्माता आहे, आता सध्या त्याची रात्रीचे खेळ चाले सिरीज खूप गाजली त्याची, त्याने मला हे सांगितलं, अरे तू सॉलिड कास्टिंग केलंस, आहे ते दोघांची पेअर खूप हिट आहे. म्हटलं हो काय, मला माहीत नव्हतं, हे अनावधानानं झालेलं आहे. पण अपार्ट फ्रॉम ते पेअर हिट आणि त्यांनी मालिका गाजवलेली आहे वगैरे, पण ते दोघंही अत्यंत सिन्सिअर ॲक्टर्स आहेत. म्हणजे आय एम ब्लेस्ड विथ द मोस्ट सिन्सिअर ॲक्टर्स असं मी म्हणेन. आणि त्याच्यात ॲड करेन मी अश्विनीचं नाव, जी मुंबईचीच आहे, रुईया कॉलेजची आहे, त्याच्यानंतर ती NSDला गेली, आता ती काम करते आहे. आणि गुरुराज सर, जे इतके सिनियर आहेत. म्हणजे मला आठवते माझी पहिली मालिका वादळवाट, त्याच्यातसुद्धा गुरुराज सर होते. त्याच्यात एका विलनची भूमिका त्यांनी केली होती आणि ते आत्ता माझ्या नाटकातही आहेत. आणि इवन ॲट दिस एज त्यांची एक विद्यार्थी वृत्ती जी आहे ना, ती कमाल आहे. म्हणजे त्यांच्या इतका अंबल नट मी नाही पाहिला दुसरा. सो 4च लोकांची कास्ट आहे, पण हे चौघंही जे ॲक्टर्स आहेत ते कमालीचे सिन्सिअर आणि डेडिकेटेड टू देअर जॉब असे आहेत. एक असा हे USP सांगा ना नाटकाचा, कारण भरपूर नाटकात ह्या नाटकाचा USP असा काय प्रेक्षकांनी येण्यासाठी? आमच्या नाटकात कारंजा एक, जो तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच नाटकात दिसणार नाही. हा सगळ्यात मोठा USP आहे आमच्या नाटकाचा. आणि जर काही धमाल किस्से नवीन, कारण गौतमीताईंनी आधी नाटक केलंय असं मला माहितीच नाहीये माझ्या थिएटर, तर अशा काही नवीन स्टुडंट्सच्या नवीन काही असे किस्से धमाल? आता गमतीदार गोष्ट अशी आहे की ह्यातल्या चौघांपैकी गुरुराज सर जर सोडले तर मला नाही वाटतं त्या तिघांनी कोणीही व्यावसायिक नाटक केलेलं आहे. म्हणजे प्रॉमिनंटली असं खूप की एक 3-4 व्यावसायिक नाटकं. कारण व्यावसायिक नाटक करणं हा एक वेगळा अनुभव आहे. प्रायोगिक नाटकं आपण करतो, सुदर्शनमध्ये पुण्यातली लोकं करतात, मुंबईतली लोकं पृथ्वीला, छबिल्लासला करतात, पण आविष्कारमध्ये करतात. पण व्यावसायिक नाटक इज अ कम्प्लिटली डिफरंट बॉल गेम. कारण तुम्हाला जवळजवळ रोज किंवा दर आठवड्यातनं 2दा किंवा 3दा विविध ठिकाणी, विविध गावात, विविध प्रेक्षकांसमोर प्रयोग सादर करायचा आहे. आणि हा अनुभव खूप समृद्ध करणार आहे. म्हणजे मी 2008 सालापासून 2009 सालापासून व्यावसायिक नाटक करतो आहे. त्याच्या आधी मी 14 वर्ष प्रायोगिक नाटक करत होतो. पण व्यावसायिक नाटक करण्याने जो मला अनुभव आणि जो प्रेक्षक दाखवला मला महाराष्ट्रभरातला आणि महाराष्ट्राबाहेरचा सुद्धा, तो मला सिनेमाने पण नाही दाखवला. कारण तिकडे तुम्ही लाईव्ह इंटरॅक्ट करत असता. सो त्याच्यामुळे हे तसं पाहायला गेलं तर हे तिघंही व्यावसायिक नाटकाच्या ह्याला नवीन आहेत, पण हे तिघंही नाटक करतायत. म्हणजे विराजस पण प्रायोगिक नाटक करत होता, गौतमी पण करत होती, अश्विनी तर NSD सारख्या संस्थेतनं आलेली आहे, त्याच्या आधी आंतरमहाविद्यालयीन तिने केलेलं आहे. पण त्यामुळे मी त्यांना सतत सांगत राहतो की हे व्यावसायिक नाटकात हा विनोद असा वाजू शकतो, जो कदाचित प्रायोगिकला असा वाजू शकतो. हेही आमच्यात खूप डिस्कशन्स होतात. आणि दे आर ऑल यंग ॲक्टर्स, त्याच्यामुळे सेटवर एक काय म्हणू आपण त्याला, वेगळी एनर्जी राहतेच. म्हणजे मी तुम्हाला एक गमतीदार किस्सा सांगतो. आता ते इथे आहे की नाही मला माहीत नाही. विराजस ह्याच्यात लेखक आहे ह्याच्यामध्ये, आणि त्याची एक कादंबरी खूप गाजलेली आहे, ज्याच्यावर सिनेमा बनतोय असं त्याच्यात आहे. त्याने खरंच एक कादंबरीचं त्याच्या कवर बनवलेलं आहे, ज्याच्यावर खूप डिटेलमध्ये त्या कादंबरीला मिळणारं त्याचं सिनॉप्सिस, त्याचं कवर पेज जसं एखाद्या कादंबरीचं असतं, त्याचं नाव त्याच्यातलं, म्हणजे नाटकातलं जे नाव आहे अंगद दहेलवी, आणि त्याला इतर लोकांनी दिलेले रिकमेंडेशन्स वगैरे पण असतात ना कादंबरीच्या बॅक पेजवर, ते सगळं त्याने स्वतः बनवलं बसून, आणि ते आम्ही वापरतो सेटमध्ये. ते इतकं मला गोड वाटलं त्याचं हे जेस्चर. कारण एक ॲक्टर आपल्या भूमिकेसाठी इतकी मेहनत करतो, म्हणजे तो भूमिकेची मेहनत करतोच, पण त्याचं डिटेलिंग आहे, ती प्रॉपर्टी आहे त्याची. आणि इनफॅक्ट ती प्रॉपर्टी तो हाताळत पण नाही आहे, ती गौतमीच्या हातात आहे. पण तरीसुद्धा ही वेंट आउट ऑफ द वे अँड डिड ऑल दिस.
मला खरंच खूप कौतुक वाटतं ह्या लोकांचं. आणि ह्यांच्याकडनं मला सोशल मीडियाची महती पण कळत असते. रील बनवणं किती महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यात मेळ आहे खूप. दिसतंय आम्हाला. गालिबची एक खूप रील हिट झाली आहे सध्या आणि सगळीकडे चर्चा आहे. कारण माझा होशील ना सिरियलमधली ही फेमस, मी माझ्या आईला पण आता तेच सांगून आले की त्या दोघांना भेटून येते मी माझा होशील ना सिरियलमधले दोघं ते नाटकात येतात आता. अशी सगळीकडे आता सध्या चर्चा सुरू आहे जोरात आणि लोक वाट बघतायत नाटकाची. तुम्हाला खूप शुभेच्छा सर नाटकासाठी. आणि एक प्रेक्षकांना आवाहन होऊन जाऊ दे तुमच्या भाषेत नाटकाला या असं. आता प्रेक्षकांनाच मला विचारायचं आहे, माझा होशील ना. मी इतकंच म्हणेन की एक खूप छान नाटक आहे आणि मराठी रंगभूमी ज्या कारणाने समृद्ध आहे की आपण खूप वेगळ्या विषयांची नाटकं घेऊन येतो, वेगळ्या प्रेझेंटेशनची नाटकं घेऊन येतो, खूप विचार करायला लावणारंही नाटक घेऊन येतो आणि त्याच वेळेला एंटरटेन करणारं नाटकही घेऊन येतो. म्हणजे मला अजिबातच असं माझा क्लेम नाही आहे की हे खूप असं अभिजात वगैरे नाटक आहे. आम्ही आपल्या जीवनातल्या अनुभवातनं लिहिलेलं नाटक आहे आणि माझी ही नक्की खात्री आहे की 2-2.25 तास तुमची खूप एंटरटेनमेंट होईल आणि जाताना काहीतरी विचारालाही चालना मिळेल. ह्याच्यासाठी नक्की या बघायला आणि सहकुटुंब या. अख्ख्या कुटुंबानं बसून एकत्र बघावं असं नाटक आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. फॅमिली व्ह्युइंगचं नाटक आहे. सो या आणि एन्जॉय करा गालिब. प्लस कारंजा आहेच. आणि प्लस कारंजा आहे नाटकामध्ये. भेटूया लवकरच या नाटकाला. वेगळा इंटरेस्टिंग विषय आहे काहीतरी. थँक्यू चिन्मय सर, Thank you. एवढा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.